हे पहा, तुम्ही यांना पाहू शकता. या रश्शीने जे आहे ते आपण फणस काढणार आहोत, हो ना. आणि ती कोयती, हां. दाखवतो. आणि हे पहा, इथे आहे ना आंब्याचं झाड होतं आधी, आणि आता हे मध्ये पावसात पडलं. हे बघा, आपल्याला तिथे जायचं आहे फणस काढायला. ते जे फणसाचं झाड आहे ते वादळातून पडलं. वादळात खूप जणांना नुकसान झालं आहे. आणि हा पहा, हा आमच्या सोबत मागून मागून आलेला आहे. अतिशय भित्र आहे. आणि तो बबलू, कोणाचा बघू, माझा की तुझा? त्यात काय, अरे लाजू नको रे, लोक फेमस झाले फोटो चेहरा दाखवून दाखवून. आणि हे जे आहेत ते कॅमेरामॅन आहेत आपल्या प्रोडक्शन टीमचे. आणि इकडे हे जे प्रदीप आंबरे आहेत ते पांडुरंग ऑर्गॅनिक ॲग्रो फार्मचे मालक आहेत. पांडुरंग ऑर्गॅनिक ॲग्रो फार्म हे तुम्हाला आंबे घरपोच पोचवतं. अस्सल कोकणी हापूस, रत्नागिरीचा हापूस अस्सल. आणि हे जे फणस आहेत ते सुद्धा तुम्हाला घरपोच पोचवले जातील. फक्त एवढंच नाही, अजून काजूच्या बियासुद्धा तुम्हाला घरपोच पोचवल्या जातील. जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, तो त्या नंबरवर मेसेज किंवा कॉल करा आणि ऑर्डर करा. त्वरित ऑर्डर करा. तर हे अशा प्रकारे जे आहे ते फणस गावी काढले जातात. आणि हे स्वतः फणस काढतात आणि तुमच्यापर्यंत पोचवले जाणार. तुला वरतून रशी टाकावी लागेल. टाकायला वरतून लागणार ना, वरतून टाकून घ्यायची पहिले अगर रशी. अजून अजून हां त्या अडकले. बरोबर. हां, बघा काय टेक्निक आहे. कसं जास्त नको. आणि ह्या साईडून येतो. हा आहे ना बबलू सगळे इन्स्ट्रक्शन देतोय. अरे चेहरा नको लपव रे. कशाला? हा बबलू सगळे इन्स्ट्रक्शन देतोय. हा खूप माहीर आहे झाडावर चढण्यात. त्याच्या वया म्हणजे त्याच्या उंचीवर जाऊ नका. हा जरी छोटा दिसत असला तरी खूप हुशार मुलगा आहे झाडावर चढण्यामध्ये. आणि इकडे बघा किती होंबीळ आहेत. लाल मुंगी, लाल मुंग्या होंबील समजणार नाही. हे बघा लाल मुंग्या किती आहेत त्या. काठी दे. हे लाल मुंगी जर इथे आहे ना तर हे त्याचं प्रूफ आहे की केमिकल्स अजिबात वापरलेले नाही आहेत झाडांवर. आणि आता हे वरती चढले आहेत ना तर ते जे लाल मुंग्या आहेत ना त्या झाडावर चढलेल्या माणसाला चावतात. तुम्ही ही काठी का तोडताय? ही काठी का तोडतोयस? त्याला पाहिजे तिकडे वरती नाही आला हां म्हणजे काय करणार काय काठीने? ते पकड. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे जे मध्ये आहेत ना, मध्ये जिमला जायचे, पण जिमला जाऊन वाटतं काय फारसा उपयोग झाला नाही. वैतीने तोडेल.
फास चांगला मोठा पाहिजे होता. ॲडजस्टेबल असतं. हा इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ. याच्यात म्युझिक टाकणार ना. हा बाबू. हां जरा गप्पा रे दुर्वा. माझ्या ते बबलू होती तिथून चढलंस तर नाही जाऊ शकतोस का? बबलू इथे मी हात देऊ तुला इकडून. नाही तो विदाऊट हात. तर रोहित पाहिजे होता. जाय म्हणलं पण वरती हे मोठा आहे तर ते पकडा नाही मिळेल. हा खालून काठीने मी पण ढकलतो. फास्ट मोठा कर ना. फास्ट मोठा कर. फास्ट मोठा कर. वरच्या इथं पकड पदा ते वरच्या फणसाचं देठ आहे ना तिथं पकड. मोठा टाक. गेला काय? नाही तिकडून गेला मागून. हा गेला गेला. एवढा वर पण थोडा खाली वर आहे देठा जाऊन पण पडेल तो खाली येईल खाली येईल. खालून थोडासा वर कर. जास्त नको. एकदम छोटी छोटी बघ बरोबर. हा बरोबर आहे. घट्ट बसला काय? नाही 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 घट्ट नाही. नाही थोडा अजून कर. बस नाही थोडासा अजून होऊन दे. खाली येईल विजय. हे जे विजय कदम आहेत त्यांनी जो आहे तो ही या काठीचा वापर करून आहे ना त्या फणसाला ती रस्सी बांधायला मदत केली आहे. माझं आणि आता प्रदीप आंबरे जे आहेत ते शेवटचा टचअप देतात. हो प्रदीप आंबरे शेवटचा टचअप देतात. इकडे पाठी पकड. पाठी जायचं. करू नका नाही फणसाला वर येशील. वर नाही ना थांब. वर जाशील फणसावर. थांब थांब. आता हे दोघं जण गेलेले आहेत कारण प्रदीप आंबरेंना भीती होती की जर फणस खाली आला तर तो बबलू जो आहे तो फणसाच्या वजनाने वर जाईल. हा मिळेल मिळेल. सबस्क्रायबर 76 झाले. 6 वाढले गावी आल्यापासून. आता हा व्हिडिओ टाकणार करवंद काढण्याचा व्हिडिओ आता चाललोय भाटेत. सांभाळू ना जरा. बसलंय 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 पण ते फणसाच्या आत मारतोस तू. हा तो बघा कसा मस्तपैकी जो आहे तो आपला फणस जो आहे तो आता खाली आलेला आहे. हे बघा. स्पेशल थँक्स टू बबलू आंबरे आणि विजय कदम. फणस केवढा मोठा जवळून दाखव. 20 किलोचा आहे. उचलून दाखव. उचलता येत नाही विजयला. आणि हा फणस जो आहे तो 20 किलोचा आहे. दाखव विजयला उचल. मी जसं बोलले म्हणजे जिमला जात होते पण जिमला जायचा काही उपयोग झाला नाही वाटतं. हे पहा हे पहा हे पहा तो फणस जो आहे तो उचलतच नाही आहे अजिबात. आणि आता त्याच्यापेक्षा मोठा फणस काढणार आहे तुला. आणि आता त्याच्यापेक्षा मोठा फणस काढणार आहे. या झाडात 2 फणस लागतात. एक आता कापा काढला तर बरका काढणार. या झाडाला 2 फणस लागतात. एक आता आम्ही जो आहे तो काफा काढला आता आम्ही बरका फणस काढणार. यापेक्षा साईजला मोठा असेल असं पण. तो जो फणस आहे तो या फणसापेक्षा साईजला मोठा असणार आहे.
फणस पहिल्यांदा आपण काढतो ना तर आहे ना इथून आहे ना पूर्णपणे चीक बाहेर पडतो. तर आहे ना आपण काय करायचं, खांद्यावरून नेताना त्याला एक पान बांधलं जातं इथे पुढे त्याच्या डेटाला. तर आत्ता नाही बांधणार आहोत कारण आता अजून एक फणस काढायचा आहे. हा जो मुलगा आहे ना तो पूर्णपणे इन्स्ट्रक्शन्स देतो. हा तो फणस आहे जो आता प्रदीप आंबरे काढणार आहेत. हो, मगाचपासून तूच दिसतोयस. हे जे फणस काढणं आहे ना खूप मेहनतीचं काम असतं, रिस्की काम आहे हे. कारण अचानक जर पाय वगैरे सरकला तर ते किती महागात पडू शकतं याची तुम्हाला कल्पना असेलच. नेहमीप्रमाणे बबलू रस्सी पकडतो इकडे. तिकडे जा. हा चालू तिकडे जा. तिकडे मागे हो. काय खाली काय करायचं, रशी द्यायची. पकडलीस काय? थांब बबल्या, हिसकू नको, पडणार आहे. चल सोड जरा, थांब जरा. 3 जण लागत आहेत फणसाला खाली घ्यायला. सोड, चल सोडा. काढतोय. 4 फुटाचा फणस, 3 फुटाचा फणस. हा बघा जवळजवळ 3 फुटाचा फणस आहे. हे बघा हा फणस कसा बबलू सोडवतो इकडे. बबलू फणस बरका आहे की काफा आहे? बरका असेल, बरका ना. हा फणस बरका फणस आहे. बबलू एवढे का काढतोय? काढा रशी. काढली फणसाची रशी त्याने. कद्या का सोपं हे जे आहे ते हे लावून ते झाडावर चढलेले प्रदीप आंबरे. हा बरका. हा बरका फणस आहे इकडे. आणि आता मेन जे काम असतं ना झाडावर चढणं जेवढं हार्ड असतं ना झाडावर चढणं त्याच्यापेक्षा काही हार्ड आहे ना उतरणं असतं. ही बघा ही फक्त इथे काठी सोबत खेळते. ते बघा काठी फेकून मारते बघा. हे पप्पांना दाखवणार आहे व्हिडिओ. हा व्हिडिओ झाला आहे, पप्पांना कळणार नाही. त्यांचा पुण्याला स्टॉल आहे गुळटेकडी ना, मार्केट यार्डमध्ये. मी त्याचा सुद्धा ॲड्रेस जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. जर आपले व्ह्युअर्स कुठले पुण्याचे असतील तर ते व्हिजिट करू शकतात. आंब्याचा स्टॉल आहे. बबलूने चांगली आठवण करून दिलेली आहे. कसला स्टॉल आहे ते बोलला नाही. आंब्याचा स्टॉल आहे तिकडे. सगळे आंबे, पायरी, हापूस, सगळे आंबे आहेत. कुठले? साठा आहेत, आमरस आहे, फणस सुद्धा आहेत. प्रवीण मसाले शेजारी मार्केट यार्ड गुळटेकडी. आणि हे पण मी तुम्हाला दाखवतो. हे काय, हे ना गांडूळ खत इकडे बनवतात. म्हणजे हे जे असे 4 रो लावले आहेत ना त्याच्यामध्ये काय करायचं असतं, गांडूळ खताची पूर्ण प्रोसिजर काय असते की आधी जो सगळा जो पाळा पाचोळा असतो की म्हणजे
इथे जो सगळा पातेरा आहे तो आणून या जे सगळ्या कॉलम्समध्ये आहे ना हा भरला जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गांडूळ आणून सोडायचे. मग जे गांडूळ असतात ते त्या सगळ्याला डिकम्पोज करतात. आणि शेण टाकलं होतं. हां, आणि शेणसुद्धा टाकायचं असतं. बघा हा मुलगा खूप हुशार आहे, खूप आयडिया देतो आहे. आणि शेणसुद्धा टाकायचं असतं. त्याच्यानंतर ते गांडूळ जे आहेत त्याला डिकम्पोज करतात आणि मग तयार होतं ते गांडूळ खत, वर्मी कल्चर. आणि प्रदीप आंबरे जे आहेत ते जर तुम्हाला गांडूळ खत हवं असेल तर तेही उपलब्ध करून देऊ शकतात तुम्हाला. 14 रुपये किलो. प्रगतशील शेतकरी व बिझनेसमॅन प्रदीप आंबरे. अरे रेशीवरची सांगायला मी कुठला घेऊ? तुम्ही इथं थांबा, मी ठेवून देतो. हे जसं तुम्ही पाहताय ना यांच्या डोक्यामध्ये 101 आयडिया येतात. यांचा खांदा दुखतोय तरीसुद्धा यांना जे आहे ते उचलायचं आहे फणस. उचलेल का उचलेल का उचलेल का उचलला गेलाय. आणि आता हे घरी जात आहे ना. आणि एक फणस जो आहे तो बबलूने घेतलेला आहे. मस्तपैकी. आणि आता हे बघा यांनी रस्त्यात इथे ठेवलं आहे. यांना उचललंच नाही तर खांदा दुखतोय तरीसुद्धा उचलणार तर तेच होणार. हे बघा हात बघा, ते बघा त्या मुलाचे पण हात बघा. हे जे काटे असतात ना इथे ते हातावर घेतल्यावर काटे लागतात फणसाचे. आता इथे वजन करण्यासाठी प्रदीप आंबरेंनी वजन काटा आणलेला आहे. आता आपण फणसाचं ते वजन करणार आहोत. आता याचं वजन बघा. मगाशी प्रदीप आंबरे आपल्याला बोललेले की 20 किलोचा फणस आहे. त्याचं वजन ऑलमोस्ट 20 आहे बघा. 19 वजन आहे त्याचं. 1 किलो फक्त कमी आहे 20ला.